काय रे? मी जनगणना करायला आलोय. आजी, घरात माणसं किती असतात? आम्ही दोघंच असतो. पोरं पुण्याला असतात. बाबा, मी जनगणनेसाठी आलोय. घरामध्ये माणसं किती असतात? मी एकटाच असतो, बाकीची माझी पुण्याला असतात. सगळं फॅमिली पुण्याला? फॅमिली पुण्याला, नातवंड बितवंड सगळे पुण्याला. दादा, मी जनगणनेसाठी आलोय. घरामध्ये माणसं किती असतात? मी एकटाच असतो. हा ही भावाची रूम आहे. हा. ते सर्व मुंबईत असतात. दादा, एक ग्लास पाणी भेटेल काय? हा, देतो. दादा, गावामध्ये कोण माणसं आहेत की नाही? कोणच दिसत नाही. तो पूर्ण वसाड पडलाय गाव. हा, सर्व नोकरीनिमित्त बाहेर गेलेत मुंबई पुण्याला, म्हणून गाव वसाड आहे हा. मी सर्वे केला पुऱ्या गावाचा आता, पण मी बघतोय प्रत्येक घरात एक किंवा दोन किंवा आहेत माणसं किंवा म्हातारी. सर्व म्हाताऱ्यांशिवाय कोण दिसत नाही. सर्व यंग पिढी सर्व कामधंद्याला गेले. मला तर असं वाटतंय इथून पुढे 8-10 वर्षानंतर ना गावात कोण दिसणार पण नाही. ही शेवटची पिढी आहे. या पिढीनंतर कोण आहे त्या गावात? आता ही म्हातारी कोतारीच उरलेत. कसं होणार गावचं? गावात जर रोजगार उत्पन्न झाला तर कोण मुंबई पुण्याला जाणार आहे? इथंच नोकरी करतील. मग बाहेर जायचा प्रश्नच पडत नाही. गावातच रोजगार उपलब्ध, बरोबर आहे. गावात रोजगार भेटला पाहिजे. पण असं नाही की कंपनी येतील मग परत ते गाड्या घोड्या. मग गावाचा शहर व्हायला जास्त वेळ लागणार नाही. गावाचा विकास झाला पाहिजे. पण गाव संपून शेअर करून असा विकास झाला नाही पाहिजे. आता जी शहरामध्ये कामधंद्याला आहेत त्यांना रोजगार शहरामध्ये आहे, ते 4 दिवसासाठी गावाला येतात ह्या मोकळ्या हवेसाठी. पण गावातच रोजगार उपलब्ध झाला, कंपनी आल्या, सर्व कामधंदा इथंच भेटायला लागला, पण ती मोकळी हवा आहे ती गावात नाही भेटणार. मग गावच शहर होऊन जाईल. मग असा मोकळा श्वास भेटायला मुश्किल होऊन जाईल. गावाचा विकास झाला पाहिजे, पण गावचा शहर झाला नाही पाहिजे. मी ह्याच्या पुढे 8-10 वर्षानंतर जेव्हा गावाला येईल जनगणना करायला, तर मला एक प्रश्न पडेल की गावात राहणाऱ्या माणसांची जनगणना करायची की गावातल्या घरांची जनगणना करायची. कारण मला वाटत नाही गावातलं गाव पण इथं राहील आणि गावात पण माणसं राहतील ह्या पिढीनंतर. चला, येतो दादा.